आज येडेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील धाराशिव येथील येरमाळा या गावामध्ये पोहोचले होते। येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी मातेची पालखी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी आलेली आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटील अनेक भक्तांच्या चरणावरती नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं अनेक येडेश्वरी मातेचे भक्त आज येरमाळा या ठिकाणी येतात। संबंध महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून येडेश्वरी मातेचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा येडेश्वरी मातेच्या ट्रस्टीच्या वतीने त्या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं होतं आणि मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रचंड गर्दी असल्यामुळे दादांना एका घराच्या वरती उभं राहावं लागलं आणि तिथूनच सगळं प्रचंड ही गर्दी आपण पाहतो आहे आणि प्रत्येक या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येकजण दादांना पाहिल्यानंतर हात वरती करून दादांना म्हणजे दादांनी केलेल्या कार्याचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत। येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आलेले अनेक भक्त मंडळीसुद्धा त्या ठिकाणी येडेश्वरी पाहायला मिळत आहेत। पालखीच्या ठिकाणी ही दर्शनासाठी मनोज जरांगे पाटील जाणार आहेत आणि ही आपण सर्व दृश्य सध्या पाहतो आहे। येडेश्वरी दर्शन येरमाळा येथील, कारण येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आणि आज महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रभरातून भारतभरातून संबंध सर्व ही भक्त मंडळी येत असतात आणि आपण पाहतो आहे की भक्त पाटलांना पाहिल्यानंतर खालूनच जी मंडळी हात वरती करून पाटलांच्या म्हणजे कार्याचं कौतुक करताना किंवा पाटलांविषयी प्रचंड मनामध्ये असलेला आदर जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण या ठिकाणी जर बघितले तर लाखोच्या संख्येनं येडेश्वरी मातेचे भक्त त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण हे सर्व दृश्य पाहतो आहे आणि मनोज जरांगे पाटील दर्शनासाठी सुद्धा येडेश्वरी मातेच्या जाणार आहेत। रस्त्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम असल्यामुळे आदरणीय मनोज जरांगे पाटील रस्त्याने चालत येडेश्वरी मातेच्या पालखीकडे जातानाची हे दृश्य आपण पाहतो आहे। कारण जर बघितलं तर आज येरमाळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील होते आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती होते आणि दादा जिथे ज्यांनी दादांना पाहिलं ती मंडळी दादांच्या कडे हात उंचावून दादांना म्हणजे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देताना अनेक मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसते आहेत। कारण हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे संबंध महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठीच नव्हे तर 18 पगड जातीच्या अनेक प्रश्न घेऊन या महाराष्ट्रभर ते प्रश्न सोडवण्याचे कामं असतील आणि त्यामध्ये सर्वात मोठा योगदान जर म्हटलं तर मराठ्यांच्या कुंडी सापडून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणसुद्धा आता मिळायला लागलेलं आहे आणि हे सर्व योगदान जे आहे आदरणीय मनोज जरांगे पाटलांचं आहे आणि मनोज जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं प्रत्येक देवस्थानाला मानतात आणि आज येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील येरमाळा या ठिकाणी गेलेले आपण पाहतोय आणि येरमाळ्यामध्ये ही सर्व प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीमधून कुठेही आपल्याला गाडी पुढे नेता येत नव्हती। त्यामुळे जवळपास 3 ते 4 किलोमीटर 4-5 किलोमीटरचा प्रवास मनोज जरांगे पाटलांनी चालत येडेश्वरी आईच्या मंदिरामध्ये केला आणि आपण पाहतोय ही प्रचंड गर्दी आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाते वेळेसची हे दृश्य आपण पाहतोय आणि प्रचंड धक्काधक्की असेल त्याच आज जर बघितलं तर प्रचंड ऊन होतं आणि उन्हाच्या या पाऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील आज येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी सध्या येरमाळा या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर या प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा अनेक मायमौल्या असतील किंवा अनेक तरुण जे असतील ते दादांना हात उंचावून दादांच्या कार्याचं कौतुक असेल, दादांना एक मराठा लाख मराठा या घोषणेच्या माध्यमातून असेल आणि संबोधित करताना ही सर्व म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी केलेल्या कार्याचं कौतुक आणि त्याचबरोबर समाज तुमच्यासोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, कायम तुमच्यासोबत राहणार आहे असं सांगतानाची हे दृश्य आपण सध्या पाहतो आहे आणि आपण येडेश्वरी मातेच्या जी ते पालखी असते त्या पालखीच्या आपण गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत। पालखीचा जो गेट आहे तो गेट ओपन केला जाणार आहे आणि तिथूनच मनोज जरांगे पाटील आतमध्ये जाणार आहेत। आपण हे सध्या आता पाहतोय की
येडेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज धाराशिवच्या दौऱ्यावरती असतानाचे ही सर्व दृश्य जवळपास या येडेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी दादांना इथपर्यंत येण्यासाठी 3 ते 4 तास सुद्धा लागलेले आहेत. कारण दादा गावामध्ये सुद्धा पालखीच्या त्या ठिकाणी असेल किंवा आपण पाहिलंच आहे की पालखीच्या त्या ठिकाणी सुद्धा दादा म्हणजे दादा एका छतावरती उभे राहून आणि भक्तांना डोळे भरून दादांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे पाटील धाराशिव या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत. आणि आपणही दादांच्या सोबत आता सध्या गाभाऱ्यामध्ये जातो आहे आणि त्या ठिकाणी बघूया. ट्रस्टींच्या वतीने दादांना आमंत्रित केलं होतं येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आणि ही येडेश्वरी मातेची पालखी आपल्याला समोर दिसते आहे. आणि दादा येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होतानाची ही दृश्य आपण पाहतो आहे. कारण एक मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आणि या संघर्ष योद्धाने अनेकांच्या मनातील प्रश्न ओळखून त्या प्रश्नांचं निरंकन करणं असेल किंवा इथल्या अनेक पिढ्यापासूनच्या ज्या काही आमच्या पूर्वी नोंदी होत्या त्या कुठेतरी आमच्यापासून लपून ठेवल्या होत्या, त्या नोंदी आम्हाला परत मिळायला लागल्या. त्या म्हणजे मनोज जरांगे पाटलांमुळं. आणि आज आपण पाहतो येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील यरमाळा या ठिकाणी आहेत. यरमाळ्याच्या त्या ठिकाणी ट्रस्टीच्या वतीने मनोज जरांगे पाटलांचा सत्कार सन्मान झालेला सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो आहोत. येडेश्वरी मातेचं दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील पुढे निघाले आहेत. दर्शन घेतल्यानंतर गाड्या त्या ठिकाणी येत नसल्यामुळे पुन्हा हायवेने चालत मनोज जरांगे पाटील पूर्ण ट्रॅफिक जाम असल्यामुळे चालत जवळपास यरमाळा या गावाच्या बाहेर चालत मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी जाताना आपण सर्व दृश्य पाहतो आहे. कारण प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये दादांच्या गाड्या ज्या ताफ्याच्या गाड्या आहेत त्या गर्दीमध्ये अडकल्यामुळे दादांना चालत पुढं या ठिकाणी जावं लागलं आहे. आणि आजचा जर प्रवास बघितला तर दादा जवळपास 5 ते 6 किलोमीटर चालत दादांनी प्रवास केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथूनही पुढेच आपण चालतच या ठिकाणी जातो आहे. आणि दादा जेव्हा दिसतात तेव्हा प्रत्येक महिला असतील, लहान मुलं असतील, लेकरं असतील, प्रत्येकजण दादांना पाहिल्यानंतर अचंबित होतं. आणि कुणाच्या म्हणजे ध्यानीमनी नसतं की कारण या ठिकाणी येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी राजकीय नेते जास्त फिरकताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक देवस्थानाला मानतात. आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपण बघितलं तर मागच्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी जर बघितलं मच्छिंद्रनाथ गडावरती सुद्धा दादा पोहोचलेले आपण पाहायला मिळाले. आळंदी असेल, पंढरपूर असेल, देहू असेल, अशा अनेक देवस्थानांच्या ठिकाणी रायगडावरती सुद्धा दादा दर्शनाला जातात. आणि खऱ्या अर्थानं हे समाजातल्या प्रेम आहे किंवा हिंदू धर्माला दादा मानतात आणि इतर कुठल्या धर्माचाही अनादर दादा करत नाहीत. म्हणजे आपल्या धर्माला मानायचा आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा असं सुद्धा मनोज जरांगे पाटील करत नाहीत. कारण जर बघितलं तर आताच लहान मुलंसुद्धा दादांच्या विषयी म्हणजे प्रचंड आदराने दादांकडे पाहतात. आणि प्रत्येक समाज महाराष्ट्रातलाच नव्हे तर या देशभरातला प्रत्येक समाज दादांकडे एक उगवतं नेतृत्व, या देशाचं नेतृत्व आणि हे प्रेम आपण पाहतोय. मराठाच नाही तर इतर समाजाच्या वतीने सुद्धा दादांचा प्रचंड आदर
प्रत्येक समाजातल्या व्यक्तींना या ठिकाणी आहे. कारण जी फक्त राजकीय संबंध राजकारणाशी जोडलेली लोक आहेत त्या लोकांना ते त्यांच्या नेत्यांच्याविषयी वाटत असेल, त्यांना खाऊ घातलं असेल, पण सर्वसामान्य गरीब गरजवंत सर्वच समाजातल्या लोकांना हे लोकप्रिय नेतृत्व वाटायला लागतं आणि आपलंसं वाटायला लागतं. आणि तेव्हा आपण पाहतो प्रत्येकजण दादांना भेटण्यासाठी या ताईसुद्धा आपण पाहतो आहोत की एक सेल्फी काढायचा आहे. दादांच्या हातामध्ये हात देऊन दादांना हस्तांदोलन करून या सेल्फी काढत आहेत. असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय विसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रात पोहोचवायचा.